नाही, मी बाहेर आहे. बाहेर आहे. गावाला येते वेळी आलो, तात्काळ तिकीट काढून 2000 वरच लागले 2 माणसांची. आता परत तात्काळच तिकीट, कारण कोकणातल्या ट्रेन खूप गर्दी असते आणि फुल असतात. पहिले आम्ही घुसून जायचो कसं तरी, आता नाही जाता येत, ताकदच नाही अंगात त्या कारणाने मग आरामशीर जातो. आता तात्काळ काढायची म्हटलं तरी शनिवार रविवार त्या पण मिळत नाही आहेत तात्काळ. आता बघू, आता सोमवारी मिळाली तर जायला पाहिजे. नातवंडांची हालत बेकार व्हायला लागले. लहान बाळ आहे त्या कारणाने एक माणूस लहान बाळाकडे अडकून पडतं, मग ती बरोबर शाळेत घेऊन जाते. त्याचं लय वाईट वाटतं. थोडी मोठी झाली मग काय वाटणार नाही. जाऊ दे, आता एवढे दिवस कसे तरी गेले. बघू आता फॅमिली बरोबरच आपल्या गावाला यायला बरं पडतं. नातवंडाकडे पण लक्ष असतो, मुलांकडे सुनांना पण बरं वाटतं बरोबर सगळी फॅमिली असली की. जाते आता काय, आता एकटीच बसते, काय मन नरम व्हायचं. बसले पेरविणीच्या झाडावर. मी लहान होते ना, ह्या झाडावर त्या झाडावर वर चढूनच राहायचो. लपाछपी चालू असते की झाडावरच चढायचो. लहानपणाची आठवण येते गावाला आलं की. आईने मारलं तरी त्या झाडावर लपून बसायचं, शोधू दे आई कुठे ते. बाबा आमची ओरडत बसायचे आईला, पोरांना मारतेस, आता पोरांना शोध कुठे गेले ते. आणि मी झाडावर बसून ऐकते सगळं आई बाबांचं बोलणं. बाबा आमचे कुठे पोरं असलंच तरी ये म्हणायचे, मग हाय मी इथे हळूच म्हणायची आणि हसायचे. आई वडिलांची माया वेगळी असते ना. आता काय आई बाबा गेले, आठवणी तेवढ्या जाग्या आहेत. ही माझ्या मिस्टरांनी पेरविण लावलेली. पेरू धरलेत छोटे छोटे, बघ छोटे छोटे पेरू आहेत. हे मोठे होतील आता आम्ही गेल्यावर. मला ना पेरू लय आवडतात खायला. पण काय पण म्हणा, निसर्गाच्या सानिध्यात ना खूप बरं वाटतं. हवेशीर, आपले कोणाची खटखट नाही, काय नाही. सगळीकडे फिरावं, तिकडे आपलंच सगळं. बसले आता पेरविणीचा आधार घेऊन.